आज आपण महा-टी-ई-टी 2026च्या तयारीसाठी परिसर अभ्यास या विषयावर आपण काही MCQ काढले आहेत. त्याचबरोबर त्या MCQचे स्पष्टीकरण पण आपण देणार आहोत. आणि हे जे आपण काढलेले ते मागच्या काही परीक्षांना जे झालेले आहेत त्याच्यामध्ये ॲनालिसिस करून आपण MCQ काढले आहेत. चला मग आपण पहिला प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला आहे, रयतवारी पद्धत भारतात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, थॉमस मनरो. आता या रयतवारी पद्धतीविषयी जर आपण डिटेल माहिती घेतली तर प्रामुख्याने थॉमस मनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड ह्या दोघांनी मिळून विकसित केली होती. जेव्हा 1820 मध्ये थॉमस मनरो मद्रासचा गव्हर्नर असताना त्यांनी मद्रासमध्ये पद्धत लागू केली. त्याचबरोबर या पद्धतीची जर व्याप्ती पाहिली आपण तर मद्रास, मुंबई आणि आसामच्या काही भागात ही पद्धत लागू करण्यात आली होती. आणि या पद्धतीमध्ये जो संबंध होता तो सरकारचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येत होता. मध्ये जमीनदार वगैरे नव्हता आणि याच पद्धतीनुसारच जे आपले भारतीय शेतकरी आहेत ते शेताचे मालक बनले होते. पण ही मालकी कुठपर्यंत होती तर जोपर्यंत शेतकरी शेतसारा जो आहे तो वेळेवर जर सरकारला भरला तर त्याची जमीन त्याच्याकडेच राहायची आणि तर वेळ चुकली समजा शेतसारा भरण्याची जर तर त्याची मालकी काढून ते दुसऱ्याकडे द्यायचे. इतर पर्यायांचे जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर लॉर्ड कॉर्नवालिस हे जे आहे ते 1793 मध्ये यांनी बंगालमध्ये कायमधारा पद्धत सुरू केली होती. आणि लॉर्ड वेलस्ली वेलस्ली कशासाठी प्रसिद्ध आहे तो तैनाती फौजेसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो लॉर्ड डलहौसीने काय केलं तर दत्तक विधान नामंजूर करून भारतातील अनेक संस्थांनी खालसा केली. आणि याच्याच काळामध्ये काय झालं तर भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली. आणि रयतवारी पद्धतीचा जर पुढचा विचार केला तर रयतवारी पद्धतीमध्ये असं होतं की एकदा जर आपण शेतसारा ठरवला तर तो पुढच्या 30 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याची तरतूद नव्हती. 30 वर्ष झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग कमी किंवा जास्त करण्याची तरतूद होती. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील दख्खन पठार प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अग्निज खडक. दख्खनचे जे पठार आहे ते प्रामुख्याने अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. प्रश्न तिसरा, भारतातील नियंत्रक व महालेखापरीक्षक त्याला आपण इंग्लिशमध्ये कॅग म्हणून पण ओळखले जातो याची नियुक्ती कोण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राष्ट्रपती. कॅग नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची जी नियुक्ती करते ते करतात राष्ट्रपती. प्रश्न चौथा, भारत छोडो आंदोलन सुरू करताना गांधीजींनी कोणती घोषणा दिली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, करो या मरो. प्रश्न पाचवा, भारतातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी होतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मौसिनराम. मौसिनराम हे ठिकाण कुठं आहे? मेघालय या राज्यामध्ये. प्रश्न सहावा, राज्यसभेचे सदस्य निवडण्याची पद्धत कोणती आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अप्रत्यक्ष निवडणूक. म्हणजे डायरेक्ट निवडणूक होत नाही तर अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे राज्यसभेचे सदस्य निवडले जातात. राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य असतात आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. हे कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य रिटायर होतात आणि त्याचप्रमाणे नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न 7वा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळक. प्रश्न 8वा, कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 8 राज्य. ते कोणते राज्य 8 आहे ते आपण पाहू. पहिलं आहे गुजरात, दुसरं आहे राजस्थान, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे छत्तीसगड, पाचवा आहे झारखंड, सहावा आहे पश्चिम बंगाल,
सातवा आहे त्रिपुरा आणि आठवा आहे मिझोराम. या 8 राज्यांमधून करकुर्त जाते. प्रश्न 9वा. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 42वी घटना दुरुस्ती 1976. तर आता आपण 1976ची जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये ही 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत. या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं जे वर्ष ही घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली होती आणि यासाठी जी समिती होती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस जी आहे ती सुवर्णसिंह समितीने केली होती. आता कलम आणि भाग. मूलभूत कर्तव्यांसाठी संविधानात भाग 4 आणि कलम 51 हे समाविष्ट करण्यात आले होते आणि याचे जे स्रोत आहे ते आहे भारताने मूलभूत कर्तव्याची संकल्पना तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजे USSR च्या संविधानावरून घेतली आहे. कर्तव्यांची संख्या 1976 मध्ये सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य जोडले गेले होते. पुढे 2002 मध्ये 86 घटना दुरुस्ती 2002 याच्याद्वारे जे 11वे कर्तव्य आहे ते जोडले गेले. 11वे कोणतं आहे तर पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे 11वे कर्तव्य जोडण्यात आले आहे. प्रश्न 10वा. सिंधू संस्कृतीतील लोथल हे शहर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बंदर. लोथल येथे जगातील सर्वात जुने मानवनिर्मित बंदर सापडले आहे. हे शहर साबरमती नदीची जी उपनदी आहे भोगवा या नदीवर वसलेले होते, ज्यामुळे अरबी समुद्राद्वारे इतर संस्कृतीशी व्यापार करणे सोपे जात असे. इतर संस्कृती कोणती होती तर त्या टायमाला मेसोपोटेमिया आणि हे व्यापार केंद्र म्हणून पण हे भरभराटीला आले होते. येथून मग मणी, मौल्यवान खडे आणि हस्तिदंताच्या दागिन्यांच्या उत्पादनाचे आणि निर्यातीचे मोठे केंद्र होते. येथे मणी बनवण्याचा एक कारखाना पण सापडलेला आहे. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.